आता इकडे बघू शकता आपण हा पान भाजून घेतोय, म्हणजे नॉर्मल असा शेक देतो त्याला, जेणेकारण तो फाटणार नाही. जेव्हा आपण चिकन बांधू ना तेव्हा तो फाटणार नाही, म्हणून आपण तो पान असा पोलकडवून घेतोय. कडक असं तर नरम होतं, हे बघू शकता. असा हा थोडा भाजल्या कारणाने मग तो फाटत नाही पान. परत पोलकडवून घेतोय. हा शेवटचा पान आहे, तिकडे आपण केलेत पोलकडवून ठेवलेले आहेत. नॉर्मल आगीवर त्यांना शेक देतोय फक्त पानानं. आपल्याला आता पोपटी करायच्या त्या चिकन बांधायच्या पानांमध्ये, आणि त्याच्यामुळे केळीची पानं कशी फाटतात, जर आपण त्यांना अशी राय करून घेतलं तर ते फाटतात. आता आपण भांबरूड न्यायला आलोय आपल्या पोपटीसाठी. इकडे बघू शकता हा भांबरूड आहे. इकडे आतमध्ये पण बराच आहे. आता गोलू काढतोय भांबरूड. तर बघू शकता हा भांबरूड आहे. पोपटीला चांगली टेस्ट देतो. इकडे भरपूर आहे भांबरूड, जास्त काय लांब जायची गरज नाही. आपण हा काढून घेऊ आणि घेऊन जाऊ तिकडे घर. कुठे तिकडे वाढवेल नाही, इकडेच करायची. शकता या मुळ्याची भाजी. इकडे ऋतिकदा पण आहे. इकडे गोलूनेच काढलाय भांबरूड. आता एवढा आपल्याला बास होईल. लागला तर बघूया, परत जाऊ. जवळच आहे, असं लांब नाही. हरदाच्या पाठीमागे आपण करतोय पोपटी. आणि इकडे मागच्या साईडला फोकस वगैरे लावलेलाच आहे, त्याच्यामुळे काय लांब जायची गरज नाही आपल्याला. हरदाचं घर आहे आणि इकडे बॅक साईडला पण सगळं करतं. केळीची पानं आणि आता भांबरूड. दिसते त्याच्यात बघा मसाला टाक. कश्मीरी चारी टाकू. हा दोन्ही टाकू. हा दोन्ही किती किलो पेस्ट लावली नाही? 4 किलो. पेस्ट हाय पेस्ट आहे. मला जवळ दाखव. एव्हरेस्ट काय आहे? गरम मसाला आहे ते आपला. गरम मसाला नाही, किचन किंग. किचन किंग काय रे? सुट्ट्या सांगितलं किचन किंग त्याला फोन केला त्यावरती काय आवाज बोलव म्हणतो ना मी. तू तिकडे चुपक्याला व्हॉइस रेकॉर्ड जास्त घाई का म्हणजे साखर टाकलं सोना. झाडा घेऊ घ्या बारीकच घे. दे वर्ष बारीक मीठ काय व्हायचं. मी बारीक मीठ आहे तो काही लागत नाही. बघा तू टाकली बाईला बस ना. तू पण तिकडे ठेवा नाही. बाबाची टांग अशी बापकाने लावली. बाबाची टांग बापून लावली. बेकार रे. शिरणार नाही आल्या का तू भाजने खा. 2 होतं मग. इथे तो एक सांगू नको. नाही काय सांगू नको. 4 काळीच असतील. 4 कोंबडे कसे असतील. 2च कोंबड्या असतील ना वाटतं. एकदम मोठे काळी 2 जाय भाई. भाजा भाई भैया भाजा आपल्याला. इकडे बघू शकता आता हा मॅरिनेट करून झालाय. मसाला लावून घेतलाय. हो मटका घेऊन यायचा ना. तर इकडे आता मडके आणलेले आहेत. हे बघा 2 मडके आहेत सेम साईजचे.
इकडं शेंगा धुवून घेतोय. असं केलीचं पान घेतलंय आणि त्याच्यामध्ये चिकन आहे. चिकन असं बांधून घेतोय. इकडे बघू शकता कुठे इकडे असे बांधून घेतोय ते मग त्याच्यामध्ये मडकामध्ये टाकणार. त्याला बांधायला केलीचाच बन घ्यायचा. त्याचे कानाचे जे हे असतात ते बन काढून घेतो आपण. त्याच्याने तसं बांधणार. बाराच्या आतमध्ये थोड्या तरी बनव. त्याच्यामध्ये चिकन बांधून घेतलं आणि आता सगळा पूर्ण असं बांधून घेणार आपण आणि त्याच्यामध्ये टाकू. तर इकडे तर दोन्ही मडके भरून घेतलेले आहेत आणि टोटल आपण 3 मडके भरलेत. एक मडका ते पुढे घेऊन गेलेत. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. सेम साईजचे 3 मडके आहेत. हा कचरा आहे. आता इकडे 2 आहेत. दोन्ही भरून घेतलेत. इकडे का आपण हे आता पेटवण्यासाठी वाड्याजवळ चाललोय. आव्हानांच्या वाड्याजवळ आणि तिकडे आपण ते पेटवू. दाखवतो तुम्हाला पुढे. शेवटपर्यंत बघत राहा. आता इकडे खड्डा करून घेतलाय. खाली भुरी पण टाकलेली आहे. आपले 3 मडके आहेत. तेवढे ह्याच्यामध्ये बसवायचे आहेत. आरामात बसतील. 3 मडके हे मडके इकडे ठेवलेले आहेत. आपण पेटवायला इकडे पेंडा वगैरे बरेच आहेत. गवत आहे. काळू इकडे 2 मडके. अजून एक मडका कुठे ठेवला रे. आणि हा 3रा मडका. इकडे आता मडके लावून घेतलेत आपण खाली. इकडे खाली खोदून घेतलेला आणि ते एअर नाही गेला पाहिजे आतला. त्याच्यामुळे पूर्ण हे करून घेतला. आणि इकडे आता फाटे आणलेत आपण. बघू शकता. तिकडं आता रात्रीचे जाऊन फाटी घेऊन आलोय. परशुदा तोडतय. आणि आता इकडे 4 साईडने फाटी लावून आणि पेटवून घेऊ आपण. हे कचाल करणार आहेत रे. इकडे साईडला पेंडे आहेत जवळच आणि इकडच लावलेले आग. आता पेटवलंय आपण. पाठी लावले पेंडा टाकले. आता पेटवलेला आहे. अर्धी मंडळी तिकडे बसली आहे. तिकडे कोपऱ्यात बसले सगळे. काय वली आहे ही पेटलीच ती. तर आता इकडे बघू शकता आपण पेटवलाय वगैरे आणि आता चेक करतोय मडका. एक आपण त्यातला काढून चेक करूया. तर इकडे आता काढलाय. इकडून 2 आहेत मडके अजून त्याच्यात आणि हा एक काढतात. वाफ आहे तर तुम्ही बघू शकता. आणि तो आता आपण खोलून बघूया शेंगा शिजल्यात का. बोला बाय. इकडे बघू शकता शेंगा पूर्णपणे शिजल्यात व्यवस्थित. तुम्हाला दाखवतो एक शेंग काढून. बघू शकता हाताने दाबून शेंगा लगेच हे होतात. म्हणजे शेंगा शिजल्यात. मस्त शिजल्या शेंगा. ह्यात अंडी आहेत आणि खाली चिकन पण आहे. त्याच्यात पण चिकन आहे पूर्ण.
ते काढून घेऊ आणि सगळे एकत्र खायला बसू. चला काढूया. नको करू. चिकन काढून मामांच्या हातात दे. ठेवा जरा इथं. हे अंडी गेली. स्नॅप काढू दे. शिव आपल्या काय फाटी कुणी आणलेली घरात लागत ना. खाऊन वगैरे आपलं झालंय आणि आता निघतोय आपण. आजची पार्टी इथं संपली आहे. मस्त झालं होतं सगळा व्यवस्थित आणि शिजल्यावर पण एकदम व्यवस्थित. चिकन पण शिजला होता, अंडी पण आणि शेंगा पण मस्त शिजल्या होता आणि चव पण छान आली होती. तर तुम्ही पण या कधीतरी इकडे कोकणात आमच्यासोबत पोपटी खायला. कोकणात या तुम्ही. तर आता भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आता भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.